नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अवजड उद्योग मंत्री HD कुमारस्वामी यांनी शुक्रवारी ई ट्रक प्रोत्साहन योजनेचा शुभारंभ केला। PM ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये देण्यात येणाऱ्या सबसिडीमुळे इलेक्ट्रिक ट्रकची किंमत ही 9,60,000 रुपयांनी कमी होणार आहे। पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेल्या या ई ट्रक योजनेमुळे सध्या देशभरामध्ये 5,600 ई ट्रक रस्त्यावरती उतरण्यास मदत होईल। वायू प्रदूषणाची मोठी समस्या लक्षात घेऊन राजधानी दिल्लीमध्ये 1,100 ई ट्रकसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून अंदाजित खर्च म्हणून सुमारे 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। डिझेल ट्रक एकूण वाहनांपैकी केवळ 3% आहेत, परंतु ते वाहतुकीशी संबंधित ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनामध्ये 42% योगदान देतात। इलेक्ट्रिक ट्रकसाठी ही भारतातील पहिली योजना आहे। यामुळे 2047 पर्यंत विकसित भारताची निर्मिती होण्यास आणि 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य होण्यास मदत होईल, असंही कुमारस्वामी म्हणाले। यामध्ये ई ट्रकच्या ग्रॉस व्हेकल वेटच्या आधारे सबसिडी दिली जाणार आहे। प्रत्येक ई ट्रकसाठी कमाल सबसिडी ही 9,60,000 रुपये असेल। यामुळे खरेदी किंमत कमी होईल आणि सबसिडी PM ई ड्राईव्ह पोर्टलद्वारे उत्पादकाकडे दिली जाईल। फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह या तत्वानुसार इन्सेंटिव्ह दिलं जाणार आहे। इन्सेंटिव्हसाठी जुनं आणि प्रदूषित करणारे ट्रक रद्द करणं बंधनकारक मात्र करण्यात आलेलं आहे। तर मग पाहूयात की आता कशा पद्धतीनं सरकार यावरती गोष्टी पुढे नेणार ते। तर मग मित्रांनो, जर तुम्हालाही ई ट्रक घ्यायचा असेल तर आजच आपला ई ट्रक बुक करा, जेणेकरून तुम्हाला सबसिडी मिळेल आणि ट्रकची किंमत ही कमी होईल। तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।